दक्ष पोलीस टाइम्स, पोलीस आणि जनतेतील दुवा. उपसरपंच माजी सरपंच देखील आहेत आणि मित्रांनो, टाटिया साहेबांचे माझे अतिशय जुने असे संबंध आहेत आणि टाटिया साहेबांचं आमच्या पोलीस खात्यामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं नाव सगळे सिनियर ऑफिसर्स घेत असतात. त्यांचे अतिशय चांगले संबंध महाराष्ट्र पोलिसांशी आहेत आणि हा असा एकमेव माणूस आहे जो नेहमी पोलिसांचे प्रश्न मागे लावून त्यांच्या पाठीशी उभा राहतो. त्यांचं रिंगटोन देखील पोलिसांच्याच बाजूचा असा रिंगटोन आहे. मित्रांनो, कसं आहे, पोलिसांना अतिशय कधी खूप विचित्र परिस्थितीत काम करावं लागतं. कधी असे असंख्य निर्णय असतात, कधी घ्यावे लागतात. कायद्याला त्यामध्ये सांगड घालून आपण सगळं काम करत असतो. समाजाला समजून घेऊन विविध जातीपाती याच्यामध्ये आपल्याला मार्ग काढावे लागतात. त्या अनुषंगाने आपण बघितलं तर पोलिसांना खंबीरपणे उभे राहणारे सामान्य लोक असे खूप कमी असतात. त्याचप्रमाणे मी याच्यापुढे विजय टाटे साहेबांचं अतिशय मनापासून कौतुक करतो की ते नेहमी पोलिसांच्या प्रश्नासाठी उभे राहतात आणि ते तरीच देतात आणि ते वरिष्ठ लेवलला देखील पोलिसांचे प्रश्न नेहमी मांडत असतात. आज खराणे गावात खरं सांगायचं जवळजवळ 2-3 महिन्यापासून टाट्या साहेब मला सतत सांगत होते की खराणे गावामध्ये आपल्याला यायचंच आहे. त्याच्यामुळे मी आज अतिशय वेळात वेळ काढून निवडला. आज नाही, आज आपल्याला खराणे गावात जावंच लागेल. पण मला इथं आल्यानंतर साहेब अतिशय प्रसन्न वाटलं की ज्या पद्धतीने तुम्ही इथलं काम केलेलं आहे. ती ग्रामपंचायत जशी इतकी मोठी आणि प्रशस्त इमारत आपण उभी केलेली आहे. आता नवीन इमारती 6 महिन्यामध्ये आपण पूर्ण करत आहोत. त्याचप्रमाणे इतर देखील ज्या आस्थापना उभ्या केलेल्या आहेत त्या अतिशय ग्रासरूट लेवलला केलेल्या आहेत आणि याच्यात निश्चितपणे खराणे गावाला भविष्यामध्ये अतिशय चांगली समृद्धी याहून मोठ्या प्रमाणात येईल याच्यामध्ये मला अजिबात शंका वाटत नाही. की मनापासून टाट्या साहेबांचे आभार मानतो आणि त्यांना पुढील भविष्यासाठी देखील खराणे गावासाठी अतिशय नवीन योजना ज्या शासनाच्या असतील त्या देखील आणण्यासाठी त्यांना नवीन गुरु देऊ, त्यांना दिवसदैव पाठबळ देऊ अशी इच्छा व्यक्त करतो आणि माझी 2 शब्द थांबतो. धन्यवाद. Like, comment, and subscribe.